नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा इतिहास मधील दुसरं लेसन, इतिहास लेखन भारतीय परंपरा. इतिहास म्हणजे काय हे आपल्याला आधी माहिती पाहिजे. इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे वर्णन म्हणजे इतिहास होय. इतिहास शब्दाची फोड कशी आहे? इति प्लस ह प्लस आस म्हणजे असे हे घडले. म्हणजे काय? तर भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या त्याचे वर्णन म्हणजे इतिहास होय. तर भारतीय आता हिस्टोरिया हा जो शब्द आहे ग्रीक, त्या शब्दापासून हिस्ट्री हा शब्द तयार झालेला आहे. हिस्टोरिया हिस्टोरिया हिस्ट्री हा शब्द तयार झालेला आहे. इति प्लस ह प्लस आस म्हणजे हे असे घडले. इतिहासाचा जनक हेरोडोटस या ग्रीक व्यक्तीला म्हटले जाते. त्याच्यानंतर आता आपण ह्या लेसनचं नाव काय आहे? इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा. आता इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली आहे. आता ह्या पाठामध्ये आपण इतिहास लेखन भारतीयातल्या कोणत्या व्यक्तींनी इतिहास लेखन केलेले काय काय ते आपण पाहणार आहोत. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. मौखिक परंपरा म्हणजे काय? मुख म्हणजे काय? तोंड. मौखिक परंपरेने म्हणजे एकाने दुसऱ्याला सांगणे, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगणे. म्हणजे समजा XYZ असा एक राजा होता. हे एका व्यक्तीने मग त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला सांगितले, त्याने खूप पराक्रम केले, लढाया केल्या, तो खूप कर्तव्यदक्ष होता, शूरवीर होता. त्याला म्हणायचं मौखिक परंपरा. एकाने दुसऱ्याला सांगणे, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगणे. या मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. काय तर पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा आणि सामाजिक स्थित्यंतरे. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते, परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही. इसवी सनाच्या 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती अशी दिसते प्राचीन लेखाच्या. पण हडप्पा संस्कृतीमध्ये एक लिपी मिळालेली आहे, परंतु ती लिपी अद्यापही वाचण्यात यश मिळालेले नाही, कारण ती लिपी चित्रलिपी आहे. त्यामुळे अजून ती लिपी वाचण्यात यश मिळालेलं नाहीये. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सना पूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. आता सगळ्यांच्या ओळखीचा एक राजा असेल तो म्हणजे सम्राट अशोक. तो मौर्य परंपरेतला होता. चंद्रगुप्त मौर्य, त्याचा मुलगा बिंदुसार आणि त्याचा मुलगा सम्राट अशोक. तर सम्राट अशोकाने त्याचा जो बघा, सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. सारनाथ येथील स्तंभ तुम्हाला सगळ्यांच्या माहितीतला आहे. सारनाथ येथील स्तंभ, त्याच्यावर 4 सिंह आहेत. असं समोरून आपल्याला 3 सिंह दिसतात आणि मागच्या बाजूने एक सिंह आहे. हे सम्राट अशोकाचे आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. आता मूर्ती, शिल्पे, ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पानावर लिहिलेले, नाणी म्हणजे कॉइन्स, कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, आता याच्यावरून काय माहिती मिळते? संबंधित राजाचा काळ कळतो, वंशावळ कळते, त्याच्यानंतर राज्य विस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था कशी होती, समाज कशा पद्धतीचा होता, सामाजिक रचना कशी होती, राजकीय घडामोडी काय घडल्या, ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला नाणी, मूर्ती, शिल्पे आणि ताम्रपट इत्यादी आणि कोरीव लेख जे असतात, कोरीव म्हणजे दगडावर कोरलेले जे असतात ना, त्याला कोरीव म्हणतात. इत्यादींची माहिती आपल्याला मिळते. ह्या गोष्टींवर कशाची, त्या काळामध्ये राज्य विस्तार कसा चालायचा, शासन व्यवस्था कशा प्रकारची होती, राजकीय घडामोडी कशा पद्धतीच्या होत्या, सामाजिक व्यवस्था कशा प्रकारची होती, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्वाच्या बाबींची माहिती देखील आपल्याला मिळते. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये बघा, आता इथे यांनी दिलंय, हे समजून घ्या. सव्वगाडा ताम्रपट, हा ताम्रपट सव्वगाडा जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश येथे सापडला आहे. सव्वगाडा ताम्रपट हा उत्तर प्रदेश मध्ये सापडलेला आहे, गोरखपूर येथे. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते.
ताम्रपटातील कोरीव लेख मौर्य म्हणजे मगधवर ज्यांनी राज्य केलेले मौर्य राजे त्यांच्या काळातील हा ताम्रपट असावा असे मानले जाते. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत एकावर एक असलेल्या 3 कमानी हे चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवर आढळून येतात. आहत नाणे म्हणजे आता जसं रुपये आहे कॉइन तसं त्यावेळेस आहत नावाची नाणी होती. त्यांनी काय सांगितले बघा, कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहेत. कोणत्या लिपीत आहेत लेख? ब्राह्मी लिपीत. लेखाच्या सुरुवातीला चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष, पार म्हणजे वृक्षाच्या बाजूने असं ओट्यासारखं असतं केलेलं बसण्यासाठी, तसा वृक्ष ह्या बघा चित्रामध्ये आढळून येतोय आपल्याला. तसेच पर्वत एकावर एक असलेल्या 3 कमानी ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घरांचे निदर्शक असावे. कोठार घर म्हणजे काय? धान्य साठवून ठेवण्याची जागा असते त्याला कोठार घर म्हणतात. समजा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर धान्य साठवलं जातं, दुष्काळ पडला, पिकाचं उत्पन्न झालं नाही, काही अडचणी निर्माण झाल्या अन्नधान्याच्या, तर त्याच्यासाठी ह्या कोठार घरामध्ये धान्य साठवून ठेवलं जायचं. मग या कोठार घरांचे दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घरांचे निदर्शक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. दुष्काळ जर पडला तर काय काळजी घ्यायची असं या बाबतीतलं सगळं वर्णन या सव्वागाडा ताम्रपट मध्ये केलेलं आहे. कुठे? हा गोरखपूर उत्तर प्रदेश मध्ये. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण महाभारत ही महाकाव्ये पुराणे आणि जैन आणि बौद्ध ग्रंथ धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इतिहास लेखनाची महत्वाची साधने मानली जातात. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण कोणी लिहिलं? वाल्मिकींनी लिहिलं. महाभारत लिहिलं व्यासांनी. पुराणे जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ म्हणजे जैन ग्रंथ, बौद्ध ग्रंथ, पुराणे 18 आहेत. महाकाव्ये रामायण आणि महाभारत ही महाकाव्य आहेत. या धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने हे इतिहास लेखनाची महत्वाची साधने आहेत. ही प्रवास वर्णन इतिहास लेखनाची महत्वाची साधने का बरं आहेत? तर पुराणांमध्ये म्हणजे रामायण महाभारत किंवा काही जैन ग्रंथ असतील, बौद्ध ग्रंथ असतील, इतर धर्मग्रंथ असतील, यांनी आणि परकीय प्रवासी असतील यांनी काय केलेले त्या काळातल्या सामाजिक राजकीय तसेच सांस्कृतिक कुठल्या प्रकारची संस्कृती ती सामाजिक राजकीय वातावरण कशा प्रकारचं होतं, कुटुंब व्यवस्था कशी होती, म्हणजे सगळ्या प्रकारचं जे वर्णन आहे ते याच्यामध्ये त्यांनी करून ठेवलेलं आहे. म्हणून ही इतिहासाची साधने म्हणून प्रसिद्ध आहेत. परकीय प्रवास वर्णने म्हणजे आपल्याकडे जे दुसऱ्या देशातले लोक आले होते आणि इथल्या संस्कृतीचा त्यांनी अभ्यास केला, त्यांनी पण इथल्या धर्माविषयी संस्कृतीविषयी लिहून ठेवलेलं आहे, त्याला म्हणायचं परकीय प्रवास वर्णने. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथांच्या स्वरूपाचे आहे. बाणभट्ट यांचं हर्षचरित आहे. पुढे आपण पाहणार आहोत कल्हणचं राजतरंगिणी आहे, मुद्रा राक्षस हे विशाखा दत्ताचे. तर आता हे बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथांच्या म्हणजे काय? पूर्ण चरित्र दिलेलं असतं. जन्म कुठं झाला, मृत्यू कुठं झाला, त्यांचं कार्य काय हे चरित्र ग्रंथांच्या स्वरूपाचे आहे. कोणचं? बाणभट्ट यांचं हर्षचरित. बाणभट्ट हर्षचरित. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. वास्तववादी म्हणजे खरं काय होतं हे सगळं या संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथामध्ये आपल्याला कळतं. सामाजिक जीवन कसं होतं, आर्थिक जीवन कसं होतं, धार्मिक कसं होतं, राजकीय कसं होतं, त्याचं वास्तववादी म्हणजे जे खरं आहे, वास्तव जे आहे ते सगळं ह्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन बघा आता. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी, कल्हणचा राजतरंगिणी कल्हणचा राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. आता कल्हणचा
राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. लक्षात कसं ठेवणार? कल्हणचा राजतरंगिणी काश्मीरच्या काश्मीरच्या इतिहासावरील कल्हणचा काय? राजतरंगिणी. कल्हण वरून काश्मीर असं लक्षात ठेवायचं. इतिहास लेखन शास्त्रसिद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हे ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास आपण हा ग्रंथ रचला आहे असा उल्लेख कल्हणाने केला आहे. कल्हण काय म्हणतात बघा, त्यामध्ये कोरीव लेख आहेत, नाणी आहेत, प्राचीन वस्तूंचे अवशेष आहेत, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आहेत राजदरबारातल्या आणि स्थानिक परंपरा, त्यावेळेस कुठल्या कुठल्या परंपरा होत्या, रूढी होत्या, रीतिरिवाज होते, याची सगळी माहिती त्यांनी स्थानिक परंपरा कुठल्या होत्या अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असे उल्लेख कल्हणाने केला आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्वाचा इतिहासकार आहे. जसे दुसऱ्या देशातले पण इतिहासकार होते, आपल्या भारतातले होते, तसे मुस्लिम इतिहासकार पण होते. त्यांनी ते इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्वाचा इतिहासकार होता. तारिख ए फिरोजशाही या त्याच्या ग्रंथात इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्यांनी जो ग्रंथ लिहिला तारिख ए फिरोजशाही या त्याच्यामध्ये इतिहास लेखनाचा हेतू काय आहे नेमका हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे. राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे व चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. काय सांगितले बघा त्यांनी, याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. त्यांनी सांगितले जो राजा असतो, जे राज्यकर्ते असतात, त्यांच्या नुसतं पराक्रमांचं गुणांचं वर्णन नाही करायचं, तर त्यांच्यामध्ये दोष काय, काय कमतरता आहे हे पण सांगायचं. म्हणजे कशामुळे सांगायचं, कारण पुढच्या वेळेस त्यांनी ते वाचल्यानंतर त्यांच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाल्या पाहिजेत, प्रगती झाली पाहिजे, याच्यासाठी त्याने त्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही केले. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. त्या काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक, कवी, संत यांचा तिथल्या त्यावेळेसच्या आयुष्यावर, जीवनावर काय प्रभाव होत होता हे लक्षात घ्यायला पाहिजे. बर्नीच्या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. माहिती आहे का हे तुम्हाला? अल्बिरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन या संबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवलेली आहे. आता अल्बिरुनी यांनी काय केलं, विविध ज्ञानशाखांमध्ये जी माहिती आहे, भारतीयांनी केलेली जी कामगिरी आहे, पराक्रम आहे, भारताचं जे समाज जीवन आहे, ते सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पुढील काळात प्रत्येक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासिर, मिनाज इसिराज लिखित तबकात-ई नासिरी, अमीर खुसरो यांचे विपुल लेखन तुजुक-ए-तिमुरी, हे तैमुरलंग यांचे आत्मचरित्र. तैमुरलंग यांचे आत्मचरित्र, चरित्र वेगळं आणि आत्मचरित्र वेगळं. चरित्र म्हणजे आपण दुसऱ्याचं लिहितो ते चरित्र, आणि आपण आपलं स्वतः लिहिलं ते म्हणजे आत्मचरित्र. आत्म म्हणजे स्वतःच स्वतः लिहिणे म्हणजे आत्मचरित्र. तैमुरलंग यांचे आत्मचरित्र, याह्या बिन अहमद सर हिंदी लिखित तारीख-ई मुबारक शाही यांसारखे ग्रंथ महत्वाचे आहेत. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडातील महत्वाची माहिती मिळते. महत्वाचे आहेत कारण भारतातील मध्ययुगीन कालखंडातील माहिती आपल्याला याच्यातून मिळते. 3 कालखंड पडतात, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. याच्यामुळे आपल्याला मध्ययुगीन कालखंडासंबंधीची महत्वाची माहिती मिळते. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांत ही भारताच्या इतिहासाची महत्वाची साधने आहेत. मुघल बादशाहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्व प्राप्त झाले होते. मुघल बादशाहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात, मुघल बादशाहाच्या दरबारात जे लिखाण करणारे इतिहासकार होते दरबारामध्ये, त्यांनी काय केलं, राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्व प्राप्त दिलेलं आहे. त्याखेरीज त्यांच्या वर्तनात समर्पक पद्य उत्तरे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झाली. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने आत्मचरित्र तुजुक-ए-बाबरी मध्ये त्याला करावे लागलेल्या युद्धाचे वर्णन आहे. आता मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? बाबर. आता भारतावर पहिलं मुस्लिम आक्रमण केलेलं आहे, भारतावर पहिलं मुस्लिम आक्रमण केलेलं आहे अरबियांनी, मुहम्मद बिन कासिम याने. आणि त्याच्यानंतर हे तुर्क, अरबी हे वेगळे, दिल्ली सल्तनत वेगळं
आणि मोगल वेगळे. भारतावर मोगलांचं पहिलं आक्रमण जर कुणी केलेलं असेल तर तुझुके बाबरी मध्ये बाबरने केलेले आणि त्याचं आत्मचरित्र तुझुके बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांचे वर्णने आहेत. त्यांच्याबरोबर आता त्याला कुठलं युद्ध करावं लागलं होतं बरं? पानिपतची पहिली लढाई, बाबर विरुद्ध इब्राहिम लोदी, यामध्ये बाबरचा विजय झाला होता. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, त्याच्या बरोबरीने आणखीन काही जे युद्ध केले होते त्यांचं पण वर्णन आहे. त्यांच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे. बघा काय काय वर्णन केलंय. स्थानिक प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, ज्या ज्या शहरांमध्ये तो गेला तिथले शहरांचे त्यांनी वर्णन केलंय. तिथली स्थानिक अर्थव्यवस्था, तिथली अर्थव्यवस्था कशी आहे, रीतिरिवाज कोणते कोणते, वनस्पती सृष्टीमध्ये वनस्पती कुठल्या कुठल्या आहेत, फुलझाडं कुठली आहेत, फळझाडं कुठली आहेत, कुठल्या प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत का, याचं सगळ्याच बारकाईने निरीक्षण करून त्यांनी याच्यामध्ये लिहिलेलं आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेला अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्व आहे. इतिहास लेखनाचे जर चिकित्सक पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर अकबरनामा हे अबुल फजल यांनी लिहिलेला महत्वाचा ग्रंथ आहे. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी या अबुल फजलचे अवलंबिलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. पूर्वग्रह विरहित म्हणजे काय? पूर्वग्रह विरहित म्हणजे मनात कुठलाही किंतु न बाळगता पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. बखर, आता बखर म्हणजे काय? बखर म्हणजे शूरवीरांचे गुणगान आणि त्यांचे जे वर्णन करून ठेवलेलं आहे त्याला बखर म्हणतात. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांचे चरित्र याविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. काय काय वाचायला मिळतं? ऐतिहासिक घडामोडी, लढाया, पानिपतची लढाई कधी झाली, पहिली, दुसरी कधी झाली, तिसरी, शिवाजी महाराजांवरचं वाचायला मिळतं, संभाजी महाराज यांच्यावरचं वाचायला मिळतं. ऐतिहासिक घडामोडी काय काय घडल्या, लढाया कुठल्या कुठल्या झाल्या, पानिपतची लढाई कधी झाली, हे सगळं प्रकारचं चरित्र, थोर पुरुषांचे चरित्र, हे सगळं आपल्याला बखरमध्ये वाचायला मिळतं. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्वाची बखर म्हणजे सभासद बखर. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. सभासद बखर बघा, राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सभासद बखर लिहिली. राजाराम महाराजांच्या सांगण्यावरून कृष्णाजी अनंत सभासद यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. भाऊसाहेबांची बखर, या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. आता बघा, भाऊसाहेबांची बखर जी पानिपतचे 3 युद्ध झाले होते, यामधल्या जे तिसरं युद्ध आहे झालेलं, अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये जे तिसरं पानिपतचं युद्ध झालं 1761 ला, त्याचं वर्णन भाऊसाहेबांची बखर यामध्ये मिळतं. पानिपतची बखर अशी स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत, या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. होळकरांविषयीची पण माहिती आपल्याला होळकरांची कैफियत या बखरीतून मिळते. बखरींची चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे प्रकार आहेत. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. 20व्या शतकात काय झालं? ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम, काय नाव यांचं? अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं गेलं. त्यासाठी त्यांनी बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत, त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो. आता भारतात जे आलेले होते
अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लिखाण केले. मग त्यांनी जे लिखाण केलं, त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. जेम्स मिल यांनी लिहिलेला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. जेम्स मिल यांनी काय लिहिलेले, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1897 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश सरकारने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. कुठला पहिला ग्रंथ आहे? ब्रिटिश सरकारने भारतीय इतिहासावर लिहिलेला द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. हा ग्रंथ आहे पहिला, पण त्यामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृती संबंधी विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन याच्यातून आपल्याला दिसून येतो. जेम्स मिलचा 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांचा जो इतिहास आहे, शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, त्याचे स्थान अत्यंत महत्वाचं आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँट डफ याचे नाव महत्वाचे आहे. याने हिस्ट्री ऑफ द मराठास हा ग्रंथ लिहिला. जेम्स ग्रँट डफ याने कुठला ग्रंथ लिहिला? हिस्ट्री ऑफ द मराठाज. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची जुलमी प्रवृत्ती ग्रँट डफ याच्या लेखनात उमटलेली दिसते. भारतीय लोकांना कमी लेखायचं, त्यांना तुच्छ समजायचं, ते आपल्याला रानटी समजत असेल, ही त्यांची वृत्ती, जे तुच्छपणाची वागणूक आपल्याला ते देत होते, हे त्याच्या लिखाणातून पण दिसून येत आहे. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्यांच्या लेखनात आढळते. विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानला द्विखंडात्मक इतिहास लिहिला. यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. विल्यम विल्सन जो होता, यांनी द्विखंडात्मक इतिहास लिहिला, त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. डफ यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकापासून दाखवून दिल्या. आज आपण इथेच थांबूया. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.